स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा बस स्थानकामधून बंदोबस्तातील पोलीस झाले गायब। महिला प्रवाशाचे 1.5 लाखाचे दागिने लंपास। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 मनी मंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी साहित्य, भांडी, जेवण, स्पीकर, मंडप आदींची मोफत सोय। विवाहस्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटाहून मायनीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील 1,38,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। ही घटना गुरुवारी दुपारी 12:15च्या सुमारास विटा बस स्थानकात घडली आहे। विटा बस स्थानकात वारंवार महिला प्रवाशांचे सोने चांदीचे दागिने लंपास होण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून विटा बस स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत। बस स्थानकात पोलीस बंदोबस्त नसल्याने अज्ञात चोरट्यांना संधी मिळत आहे। बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस बस स्थानकाच्या बाहेर फिरत असतात। परिणामी प्रवाशांचे सोन्याचे दागिने रोकड लंपास होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे। त्यामुळे प्रवाशात भीतीचं वातावरण आहे। हातनूर तालुका तासगाव येथील शीतल रवींद्रकुमार जाधव वय 34 या महिला प्रवासी मायनीला जाण्यासाठी गुरुवारी विटा बस स्थानकात आल्या होत्या। दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास मायनीकडे जाणारी बस फलाटावर आल्यानंतर त्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली। शीतल जाधव या महिला प्रवाशीही बसमध्ये चढण्यासाठी दरवाजाजवळ गेल्या असता त्यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 84,000 रुपये किमतीचे 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व 54,000 रुपये किमतीच्या 18 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असे सुमारे 1,38,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केले। हा प्रकार जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने विटा पोलिसात धाव घेतली। पोलिसांनीही बसस्थानकात येऊन अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला, परंतु चोरटे हाती लागले नाहीत। या प्रकरणी शीतल जाधव यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे। दरम्यान विटा बस स्थानकामधून बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले पोलीस मात्र या ठिकाणाहून गायब झाल्याचे दिसून आल्याने प्रवाशातून नाराजी व्यक्त केली जात आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।